तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. सर्वांना सुप्रभात. तर आज किती तारीख आहे मनोमा? हे आमचे मनोमा. तर आज या ठिकाणी आमच्या रानामध्ये हरभरा पेरलेला आहे. तर त्या हरभऱ्याला भिजवायला मी या ठिकाणी आलेलो आहे. आम्हाला मदत करायला आपला वीरेंद्र भैया पण आहे आणि मनोमा सुद्धा आलेले आहेत आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी. तर मस्तपैकी हरभरा भिजू आणि पुढची काय प्लॅनिंग आहे ती सुद्धा बघू. असं इकडून चालू होतं आपलं शेत आणि तिकडपर्यंत तिकडं रान, तिकडं रोड दिसतोय ना, तर रोडपर्यंत सगळा हरभराच पेरलेला आहे. माझा मित्र म्हणत होता की तू 2-3 दिवस गावाला निघाला आहे आणि आता जिम बुडेल, मग परत अंग दुखतं किंवा काय असं म्हणत होता. जिम बुडवायची नसते, पण आता गावाकडे यायचं म्हणजे जिमचा विचार करून नाही चालणार. गावाकडं काय सारखं यायला भेटत नाही आणि त्या माझ्या मित्राला कोण सांगायचं, इथं येऊन रानात असं थोडंफार काम पण करावं लागते. जिमवानीच व्यायाम होतो इथं सुद्धा. तर मित्रांनो, रानात जाऊन आलेलो आहे. जे काही भिजवायचं राहिलं आहे ते आता घेतील पप्पा भिजवून. तर विषय काय झाला, काल माझ्या मित्राला गाडी दिली ती मी. त्या मित्राने माझी गाडी पाडली सध्या, थोडंफार काहीतरी झाले वाटतं तिला. तर त्या गाडीचं चेकअप करण्यासाठी आता त्या गाडीच्या डॉक्टरकडे आलेलो आहे मी. तर हे आमचे गाडीचे डॉक्टर साहेबांचं नाव डॉक्टर अजित तांबे. डॉक्टर अजित तांबे. तर सर काय म्हणता तुम्ही आमच्या गाडीबद्दल? काय प्रॉब्लेम आहे आमच्या गाडीत? व्हिडिओ चालू आहे, बोला. सर काय म्हणता, बोला. ऐका ना, विषय कसा झालाय माहितीये का? साहेबांना मी गाडी दाखवली आहे. डॉक्टर तर तुम्ही आहे ना, ते काय सांगतील? नाही सांगा, गाडीला काय झालं सांगा पण. ओके ना आमची गाडी सगळी. डॉक्टरांनी आम्हाला कन्फर्मेशन दिलेलं आहे. 4 गोळ्या लिहून दिल्यात. ऑइल लेवल चेक केली वाईज, थोडंसं पेट्रोल वाईज चांगलं पाजा म्हणले. इथेनॉल इतकं नका पाजवले, पावरचं पेट्रोल पाजा म्हणल्यात. कधी पण जर मोरगावला आला तर आप्पांचा चहा आणि त्यांची बेळ खाल्ल्याशिवाय मोरगावातनं बाहेर जायचं नाही. आपल्या अजित भाईंतर्फे आज बेळ पार्टी. तर मित्रांनो, हॉटेलवर आलो होतो, जरा वेळ हॉटेलला बसलो आणि आता थोडा मित्राचा फोन आला होता. मित्र म्हणला माझ्या घरी बसायला करमत नाही आहे त्याला एकट्याला, त्याच्याकडं जाऊ. त्याला शाळेतली कामं सुद्धा आहेत. शाळेत नाही, सॉरी, शेतातली गुरांची याची कामं आहेत. ती कामांमध्ये त्याला मदत करू, त्याची शूटिंग काढू आहेच. गप्पा टप्पा मारू त्याच्यावर. चला. तर मित्रांनो, या ठिकाणी मी आमच्या कृष्णाबाईंकडे आलेलो आहे. कृष्णाबाई तोडणार आहेत आता मका. असली वाळक्या मकाचा काय उपयोग? म्हणजे मिक्स करून टाकायची का? तर बघा काय अक्कल वापरली आमच्या कृष्णाबाई आणि त्यांच्या कुटुंबाने. सगळीच करतात का असं? हा, सगळे शेतकरी असं करतात. सॉरी, आमच्याकडे गुरं नाहीत म्हणून आम्हाला माहिती नाही. सगळे शेतकरी असं मिक्सिंग करून टाकतात. आधीच तोडून ठेवलंय काय किसना? कोणाचं आहे ते? घेऊ आपलंच आहे. चल लेन गोतानी. पडलो होतो आता मी. कस काय माझ्या तर मित्रांनो, या ठिकाणी कृष्णाच्या घरी जाऊन आलो आणि जेवण वगैरे केलेलं आहे मी. आणि जेवण वगैरे झालं ना, आता दिवस सुद्धा संपलेला आहे आणि आता व्लॉग संपवण्याची वेळ झालेली आहे. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंटसुद्धा करा आणि तो घंटासुद्धा वाजवा.
तर दिवस तर संपला. ब्लॉग काय लई जास्त मोठा झालेला नाही आहे आपला. जेवढं झालं आहे तेवढं मी ब्लॉगमध्ये दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. तर आपलं ब्लॉग संपू या ठिकाणी. बाय बाय.